एका बाजूला आपण पाहतोय की कांदा काढण्याचं काम सगळ्यांचं चालू आहे. इथं शेतमजूर जवळ 60 ते 70 शेतमजूर या ठिकाणी काम करतात. आमचे शेतकरी महिला भगिनी या ठिकाणी काम करतात आणि एका बाजूला 4 बिबट्यांनी जो धुमाकूळ घातलाय आणि सगळ्या ग्रामस्थांनी पाहिलं, शेतकऱ्यांनी पाहिलं, फॉरेस्ट डिपार्टमेंट पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी पण काही या ज्या तात्पुरत्या उपाययोजना आहेत की जेणेकरून बिबट्याने जर हल्ला केला तर कुणाचा जीव जायला नको, ह्या तात्पुरत्या उपाययोजना केल्यात. पण आता तात्पुरत्या उपाययोजना करून साहेब चालणार नाही. खरं तर मागाशी जसं तुम्ही उल्लेख केला, खरं तर हे सरकारनेच, शासनाने याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे, काहीतरी धोरण राबवलं पाहिजे जुन्नर तालुक्यासाठी. खरं तर आपण मागं पाहिलं की केरळ राज्यासाठी, केरळ राज्य जसं हत्तींच्या बाबत त्या राज्याने जसं त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं, तसं जुन्नर तालुक्याच्या बाबत, बिबट्यांच्या बाबत किंवा या वाघांच्या बाबत खरं तर एक सुरक्षितता म्हणून खरं तर शासनाने ठोस पावलं उचलली पाहिजे. क्षेत्र म्हणून जाहीर करतील तेव्हा करतील. आता लोकप्रतिनिधी प्रदेशंग भाषण ठोकतायत. आपण वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोट मोडतो, त्यांना शिवे देतो, त्यांना लिमिटेशन आहे. हे वास्तविक लोकप्रतिनिधी किंवा मंत्री यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे. नाही, ही वास्तव खरंच वास्तव आहे की आपण किती दिवस जरी या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना खरं तर त्यांनी पण मग सांगितलं की आमचे पण काही लिमिटेशन आहेत की खरोखर ही शासनाकडून खरं तर याच्यासाठी ठोस उपाययोजना झालीच पाहिजे. साहेब, ह्या मताचा पण मी आहे. खरं तर सगळ्यांनी एकत्र, माझं म्हणणं उलट पक्ष राजकीय सगळं भूमिका सगळ्यांनी बाजूला ठेवून जुन्नर तालुक्याच्या ह्या गंभीर प्रश्नासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मागाशी ह्या आमच्या ताईंनी जे काकोळतीला येऊन सांगितलं, वाईट वाटलं वाहिनी साहेब. लहान लेकरं बघा बांधाला झोपलेत. त्यांनी सांगितलं की शेवटी शेतमजूर आहे, आज पोटाची खळगी भरण्यासाठी आमचा शेतमजूर असेल किंवा शेतकरी असेल, लहान लेकरांना त्यांना बांधाला झोपायला लागते. आणि एका बाजूला जर बिबटे, म्हणजे मला वाटतं बिबट्यांपासून ही लहान बाळं जी झोपलीत याचं मला वाटतं 50 मीटर पण अंतर नसेल, परंतु शेतमजुराची पोटाची खळगी भरायची, आमच्या शेतकऱ्यांची. हे झालं तुमचं भाषण, ही झाली तुमची नाही तळमळे साहेब. साहेब तुम्हाला सांगू का साहेब, लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही का साहेब? मी तुम्हाला काय सांगतोय की नक्कीच लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे, ही सरकारची जबाबदारी आहे. नक्कीच सरकारने याच्यावर, माझं तर म्हणणं आहे खरं तर सरकारला वटणीवर कोणी आणलं पाहिजे. सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, ऑफिसला घरावर मोर्चा का निघत नाही? साहेब माझं म्हणणं काय आहे की उलट याच्यावर प्रभावी योजना होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, सगळे लोकप्रतिनिधी असेल, यांनी एकत्र येऊन खरं तर सरकारचा वनमंत्री, खरं तर वनमंत्र्यांची आजपर्यंत एक पण जुन्नर तालुक्यात व्हिजिट झाली नाही. म्हणजे माझं म्हणणं नाही की आत्ताच्या सरकारने, इथून मागच्या सरकारची पण वनमंत्र्याची एक पण व्हिजिट झाली नाही की जेणेकरून इतके बिबट्यांचे हल्ले जुन्नर तालुक्यात झाले, लहान लहान लेकरं गेली. परंतु एका तरी कुठेतरी बातमी आली का वनमंत्र्यांनी एखाद्या कुटुंबाला भेट दिली? साहेब, अशी वाईट परिस्थिती की आता आमचे शेतकरी दादा, ताईंनी सांगितलं की यांना ऊसाला 12 द्यायचे तर हातात फटाके घेऊन जातात. म्हणजे इतकी ही खरं तर वाईट परिस्थिती आपल्या जुन्नर तालुक्यात वाईट परिस्थिती आहे, गंभीर प्रश्न निर्माण झालाय. नक्कीच दोन्ही म्हणजे लोकप्रतिनिधी, खासदार साहेब असेल किंवा आमदार साहेब असेल, नक्कीच याच्यावर गांभीर्याने लक्ष देतील. काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणताय, आमदार खासदार लक्ष देतील, किती वर्ष लक्ष ठेवून येईल? बिबट्याची समस्या किती वर्षापासून आहे? बिबट्याची समस्या साहेब अनेक वर्षापासून आहे. काय केलं लोकप्रतिनिधींनी? भाषण ठोकलं नाही. खरं तर मी तुम्हाला सांगू का वाटे साहेब, याच्यावर प्रभावी ठोस उपाययोजना नुसतं आपत्ती जास्त प्रभावीपणे कोण करू शकतो? तुम्ही, आम्ही का आमदार खासदार? नक्कीच लोकप्रतिनिधी करतील, या संदर्भात कुठली शंका नाही. परंतु या संदर्भात सरकारचा एखादा माणूस, मी मगाशी जसं उल्लेख केला की वनमंत्र्यांनी पण, त्यांना इथं आणायचं कुणी? नक्कीच लोकप्रतिनिधी किंवा वन विभाग यांचं सगळ्यांनी कोऑर्डिनेशन करून खरं याच्यावर खरं तर गांभीर्याने खरं तर सामान्य माणसांनी काय करायचं? आपल्याला बिबट्याची माहिती कळाली, तुम्ही इथं आले, मी इथं आलो, मी बातमी करणार, लोक पाहणार, तुम्ही भाषण ठोकणार. आणि आमदार साहेब पण मला वाटतं अधिवेशनामुळे मुंबईला आहेत साहेब. संपलं अधिवेशन कालच. हा, ते उद्या ज्यावेळेस तालुक्यात येतील नक्कीच या ठिकाणी पण भेट देतील. परंतु आता फक्त आमदारांना फोन लावा ना मग की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, तिथे 4 बिबटे, त्यांना विषयाचं गांभीर्य कळू दे ना. लोकांनी काय करायचं? वावरात तर गेलंच पाहिजे. एमपी वरून आणले, हो, एवढे लांबून मजूर पण भेटते नाही, आणि ह्या भीतीने जर मजूर निघून गेले तर दादा नमस्ते. दादा मुंबईला आहे? बरोबर. काय आम्ही इकडे बल्लाळवाडीला आलोय. बल्लाळवाडीला इथं एकाच ठिकाणी 4 बिबटे निघालेत ऊसाच्या. लोकांचा जीव इकडे ऊस आहे, इकडे आणि एका बाजूला काय आलंय कांदा काढण्याचं काम चालू आहे. सगळे शेतमजूर आणि शेतकरी
आता इथे सगळे वाणी साहेब आपले परत संदीप भाऊ तडे ते सगळे पत्रकार मंडळी पण आहेत, फॉरेस्टची लोक पण आलीत. हा तुम्ही एक मिनिट साहेब फॉरेस्टच्या लोकांशी बोला, आरे फोनशी बोला. 4 बिबटे आणि एकाच ठिकाणी दादा 4 बिबटे निघाले. दिवसा. हॅलो, हा एक मिनिट. बोला तुम्ही सुरेश भाऊ. हा दादा, वाणी साहेब आहेत समोर, बोला ना. हॅलो, हॅलो, हा वाणी साहेब आहेत समोर, बोला ना दादा. सर काय विचारा प्रश्न काय म्हणले आपलं? दादा इथं 4 बिबटे निघालेत. हो, हा तर इथं लोकांचं म्हणणं आहे की आता लोकप्रतिनिधी याच्यावर कुठेतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे, असं सगळ्यांचं आता म्हणणं आहे. बिबट्याच्या बाबतीमध्ये हा तालुक्यामध्ये मोजदाद मोठी आहे. हा हा त्याच्या उपाययोजनेसाठी आपण गंभीर पावलं उचललेली आहेत. आपण जेवढे पकडू त्यांना पकडायला आपल्याकडे आता आपण एक्सपायर्ड केलेलं आहे. आता आपण काम चालू झालेलं आहे. कुठलं मोठ्या प्रमाणात बरोबर, माणिक डोज. हा, आता इथं पुढे काही पकडलेला बिबट्या आपण बाहेर सोडणार नाही तोपर्यंत आपल्या दर्शनी संख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत. हो दादा. आता ती एक उपाययोजना चालू आहे. हा दुसऱ्या बाजूला आता मी या खालच्या अधिवेशनामध्ये नसबंदीचा विषय हा राज्याकडून सगळीकडे प्रस्ताव पाठवा म्हणून सांगितलेला आहे. हम्म. आता खासदारांनी दिल्लीत बोलले हा भाग वेगळा, हा पण प्रस्ताव घरून जायला पाहिजे राज्य सरकारकडून. राज्य सरकारनं, तर त्याची अमेंडमेंट आपण करायला आवडलेली आहे. बरं. आणि तिसऱ्या अजून काही गोष्टी आहेत म्हणजे या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल, तर त्या सर्व आवडण्याच्या गोष्टी आपण सकाळच्या दिवसाची लाईट आणि रात्री कुठल्या प्रथमे शेतकरी बाहेर पडतात किंवा आता सौर कंपाऊंडचा विषय आहे, सौर ऊर्जेचा विषय आहे, त्याच्या कंपाऊंडचे विषय घेतलेले आहेत. आता मी आला तर त्याच्यावर परत एक बैठक लावणार आहे इमेजिएट, आणि आपण त्याच्यावर सांगू झालो. आता इथे आता काय उपाययोजना करायची असतात तुम्ही फॉलो केले हा तिथले 4 बिबटे पकडायला, हम्म. तर तिथं आता आपल्या डिपार्टमेंटची माणसं असतील तर त्यांच्याशी जरा तुम्ही चर्चा करू घ्या. बरं दादा. मी उद्या आल्यानंतर आढावा घेतो. या संदर्भात मी पोहोचणार तालुक्यामध्ये. बरं दादा. अधिवेशन संपलंय, त्याच्या बैठका संपल्यात आणि आता निघणार आहे. बरं ठीक आहे दादा, ठीक आहे. आम्ही आल्यानंतर पाहतोच आहे. हा. आपल्याला सगळ्यांना एकत्र टीमवर्क म्हणून काम करावं लागेल सर्वांना. नक्कीच दादा, नक्कीच. हो. इथं आरिफ आहेत, एक मिनिट आरिफ होशी बोला, एक मिनिट. एक मिनिट. आपकी जरूर त्यांना नोकरी करायची काही ना काही काय आणणार त्यांनी काय होणार आहे साहेब? पाहायला जाणार, कपडे जाणार, सकाळी मला काय झालं इथे ना एका तीन जे आहे ना त्याच्यातल्या 2 नर आहे आणि 1 मादी आहे. आता दिवसा निघण्याचं कारण मीटिंग पिरियड चालू आहे त्यांचा, आणि त्याच्यामुळं ते 1 मादी आणि त्याच्या मागे 2 नर बिबटे आहेत. शक्यतो त्यांच्यामध्ये पहिल्यांदा फाईट होईल आणि मग त्याच्यातून एकासोबत माझ्यासोबत 1 जण जाईल आणि 1 बाहेर पडण्याचे चान्सेस. त्याचं वाटतं आहे. आता ड्रोन पण उडून झालं आहे, पण उन्हाने टेम्परेचर वाढलं असल्यामुळे जमिनीचं पण तापमान होत नाही. पण आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे ड्रोनपेक्षा, तर त्याच्या 3-4 बाजूंनी 3-4 ते टाकून देतो व्यवस्थित, आणि त्याला एक संध्याकाळी किंवा उद्या पण ट्रॅप करण्याची सर्व्हिस करतो. आणि सोबत तिथं कांदे काढण्याची पण लेबर चालू आहे ना, तर त्यांना आपले जे नेक बेल्ट आहे आपण मागं हो हो सावध परिसरामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर लगेच लक्ष ठेवून आपण त्याला जेरबंद करतात 4च्या 4 जेरबंद आम्ही त्यासाठीच मी 3 ते 4 अजून 1-2 टाकून देतो आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडावं लागेल असेल तर ते करून देतो मी. आणि आमदार महोदय म्हणाले पकडलेले बिबटे सोडायचे नाही. नाही त्याला विचारून घ्या, मी आपलं माणिक डोर शिफ्ट करून टाकतो त्याला, तसं काही हे होणार नाही. आणि त्याच पद्धतीने बघतो. आणि जे मजूर आहे त्यांना आपण आहे ना कांदा काढण्यासाठी नेक बेल्ट वगैरे तात्पुरते देऊन त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी गाडी वगैरे फिरवतो मी इकडे ह्या वस्तू होतं. नाही आज पकडून घेतो मी, त्याच गोष्टीने सगळं प्लॅनिंग चालू आहे माझं. 10 ते 12 आहेत गावात. शेतकऱ्यांना काय आव्हान? शेतकऱ्यांना आमदार महोदय शेतकऱ्यांना आवाहन करा. शेतकऱ्यांना मी वारंवार एकच आव्हान केलेलं आहे की आपल्याला घराच्या बाहेर पडल्यानंतर किंवा घराच्या अंगणामध्ये आल्यानंतर किंवा शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला 100% आता असं राहिलेलं नाही की आपण निर्भीडपणे काम करू. आता थोडस वातावरण आपलं अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि तोपर्यंत आपण सर्वांनी काळजी घ्या.
एखाद्या दुसऱ्या माणसाने आजूबाजूच्या शेजारी काम करत असताना एखाद्या माणसाने तिथे लक्ष आजूबाजूला पण ठेवणं गरजेचं आहे, कारण खाली बसलेल्या माणसावर तो पटकन अटॅक करतो. अशी परिस्थिती आता सध्या सेन्सिटिव्ह आम्ही पण त्याच्यामध्ये दाखवले कमीत कमी 3 ते 4 वेळा सभागृहामध्ये आणि बाहेर सुद्धा बसून वन मंत्र्याशी पण बोललेलो आहे. वन मंत्र्याचा दौरा पण मी अपेक्षित केलेला आहे लवकरच. त्यांना आपण पाचारण करतोय. वन मंत्री जे आहेत सन्माननीय धनंजय नाईक साहेब यांनी मला शब्द दिले की एक बैठक आपण तिथे लावू. त्यामुळे तिथं आपण आढावा घेऊन त्याच्यावर अजून जास्तीत जास्त कठोर कारवाई आणि आपल्याला काय त्याच्यावर करता येईल तेव्हा त्यामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं सावध पावित्र्य आणि भूमिका घेतली पाहिजे. आणि आपल्या फॉरेस्टच्या आरएफआयला माझं सांगणं आहे की आता जेवढं होईल तेवढं उन्हाळ्यामध्ये इमर्जन्सी आहे आणि यात्रेची आणि लग्नाचे फ्लड चालू झालेले आहेत. त्यामुळे आणि मुलांची पण बाहेर खेळायची संख्या वाढलेली आहे. सुट्टी आल्यानंतर तर आपण सर्वांनी मात्र याच्यामध्ये जिथे जिथे लोक ज्या कंप्लेंट करतील तिथे तिथे फटाफट आपली माणसं पोहोचली पाहिजे आणि त्या एरियाला लगेच आपण त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह समजून आपण त्याच्यावर उपाययोजना चालू केल्या पाहिजे. दादा आता मी लगेच इथे येऊन ना सगळं त्या दृष्टीने पावलं उचललेलं आहे आणि याला 2 दिवसाच्या आत जेरबंद करण्याचे सगळे मी प्रयत्न करतो. करा चालेल.